माजी ग्रामस्थ आमनेजा कचरा डिपो येथे नव्याने 500 मेट्रिक टन प्रक्रिया प्रकल्प और चिकन वेस्ट प्रकल्पात आमचे या ठिकाणी ज्येष्ठ नेते रणजितजी राष्ट्रज आहे, जमीर साहेब आहेत, सचिनजी शितोळे आहेत. गेल्या 2 दिवसापासून त्यांनी ठाम निर्णय ठेवलाय. या प्रसंगी उरळी गावामध्ये इतका अन्याय होतोय की एक तर ह्या महानगरपालिकेने 98 इथं कचरा प्रकल्प आणलेला आहे ग्रामपंचायत असताना, आणि हा 2026 आहे. त्याच्या बदल्यामध्ये कुठल्या सुविधा दिलेल्या नाहीत. आणि आता पुन्हा काल परवा त्यांनी 500 कोटीचं नवीन टेंडर या जागी लागलेला आहे. हा अतिशय अन्याय आहे. त्यांचं असं लक्ष आहे की फुरसुंगी ओळी काही साधून घेते, पण आमचे जागृत नेते, ज्येष्ठ नेते राजकर साहेब, देंगे साहेब या सतीश आहेत, 2 दिवसांनी ठाम आहेत. आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या प्रकल्पाला विरोध करणार आहे. इथं 1 ग्रॅम सुद्धा कचरा आम्ही येऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. सरकार कुठले आम्हाला माहित नाही, काय घेणं देणं नाही, पण इथं उरळी प्रसंगी देवाची एक तर ह्या नगर परिषद केली यांनी, त्यांना महानगरपालिका नगर परिषद अद्याप या नगर परिषद कुठली सुविधा देण्यात आली नाही. या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नगर परिषद स्थापन केली, कुठला फंड यांना आणता आला नाही. नवीन जन्म घातलेलं बाळ आहे, त्याला ग्राय बॉटल नाही, त्याला बदाम नाही, पिस्त नाही, ती कुपोषित झाले. इतके पिंडोक लोक आहेत, कसं राजकारण करताय तुम्ही? आखली पाहिजे आखली. स्वतःसाठी स्वतःच्या प्रकल्पासाठी हे आडबाजूला राहायचं, कंपन्या स्थापन करायच्या. आणि काही लोक निर्लज्ज या पक्षात येतात. मला मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, गरीब आहे, सामान्य आहे, पण आणि अशी उद्योग कशाला करता? राजकारणात येऊन जर तुम्ही फक्त फायदा करत असाल, 1000 कोटीची प्रॉपर्टी कमवत असाल आणि आमच्या गोर गरिबाच्या जनतेच्या जीवावर नालायकांनो, तुमची पुढची पिढी निर्लज्जांनो, लाज वाटत नाही तुम्हाला. हा प्रकल्प लागता कसं आहे? आणि आम्ही बघतो इथे 1 ग्रॅम कचरा जर आला ना, चिकन वेस्ट बिलकुल चालणार नाही. डेंगे साहेब, रास्कर साहेब, आम्ही सगळे संकेत मिळाल, सगळे फुलके तुमच्या बरोबर आहे. 100% आहे. काय चाललंय? एक पाण्याची योजना आहे ना, त्यात आलं नाही. 6 महिने झालं 27 कोटी नगर परिषदेने दिले. इथं वर्चस्व राष्ट्रवादीचे आमचे 4 नगरसेवक आहेत, किंवा आम्हाला काय मिळत नाही. काय आघाडी आहे, बरोबर आहे. आणि आमचं गल्ली ते दिल्ली सरकार आहे, आमचा नगर अध्यक्ष नाही होऊ शकला. अतिशय अन्याय राजकर साहेब सगळं कळते आम्हाला. आणि कोण अन्याय सहन करायचा? सगळे कष्टकरी लोक आहेत. आणि राजकर साहेब कधी सांगा, उद्या सांगा, पण इथं 1 ग्रॅम सुद्धा आम्ही कुठलंही आणून देणार नाही. मला कुठलाही नेता मोठा असू द्या, आम्हाला नेत्याचं घेणं नाही, गेलं नाही, देणं नाही. उद्या आम्हाला पक्षाने बाहेर काढले तर चालेल. आम्ही लोकांसाठी लढणारी माणसं आहेत, गरीब जनतेसाठी लढणारी माणसं आहेत. आम्हाला कुठे सुविधा मिळत नाही, आम्हाला घेणं देणं नाही. मी हे धिक्कार करतो. पुणे नगर महापालिका 16,000 कोटीची 16,000 कोटीची आणि अन्याय आम्ही लागतोय. तुम्हाला 400-500 कोटी या नगर परिषद देता नाही. एक तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तयार केली या शिंदे साहेबांच्या काळामध्ये, सावंत साहेबांची, त्यांना 500 कोटी रुपये तुम्ही दिले विद्यापीठ तयार करण्यासाठी. एक नगर परिषद 1.5 लाख लोक, 1.25 लाख लोक आहेत. पाण्याची योजना काय नाही, काय नाही. कसं चाललंय, काय चाललंय? आणि आमचा हक्क आहे, आम्ही लढलोय. भारतीय जनता पार्टी सत्ता अशी नाही आलेली, खूप कष्टातून आलेली आहे. यांनी 33 वर्ष घातलेत आणि आज 33 वर्ष घालून आमच्या पक्षी सत्ता अजून आमच्या अशी वेळ असे येत असेल तर आम्ही धिक्कार करतो या सरकारचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एक संकेतचा कार्यकर्ता आहे. बऱ्याच दिवसात मी सगळ्या गोष्टी बघतोय. 27 कोटी निधी येत आहे, तरी आमच्या संकेतला आमच्या 2 नगरसेवक आहेत, पण काही विकास नाही. पण आम्ही आधी संकेतला आमचा कचरा डबा चिटकून आहे, पण आम्हाला एवढा निधी येतो. अख्खा फुरसुंगी भागात तिकडे जाऊन तुम्ही तिकडे विकास करता, पण आमच्या संकेतला तिथं जाता सुद्धा आम्हाला अडचण येते. ना साधा रोड, ना का पाणी. आम्ही कितीतरी वेळा पाणी टँकर आम्हाला कमीत कमी महिन्यांनी एकदा येतो. आणि या महिन्याने आम्ही जर पाणी जर एकदा प्यायचं असेल, बॅलर आम्ही भरणार आणि तीच पाणी आम्हाला 1 महिना लागतो. आम्ही प्रत्येक गोष्टी आम्ही त्याला काढायला घातलं, पण कुणीही आम्हाला वारीच नाहीये. आम्ही फक्त एवढं कष्ट करून सुद्धा आम्हाला कचरा डुबा आमचा विरोध. आणि ह्या गोष्टी आम्हाला कचरा डुबा हटवून आमचा निधी आम्हाला फक्त दिला जातो, पण ते आम्हाला केलं जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला निधी येतो.
कोणासाठी येतो कचरा डिपो आहे म्हणून काय त्याचा फरक बंद झाल्यावर आहे ना काय उपयोग आहे त्याचा इथं पण आपल्याला कचरा डिपो नकोच काय जे असेल ते बघू आपल्याला फक्त विकास झालेला पाहिजे कचरा डिपो बंद म्हणजे बंदच पाहिजे बोलायचं का